ओके, म्हणजे आपल्याला बघा परत काय मुद्दा आहे की गोष्ट आपण ती सांगायची आहे, पण सांगताना माझा फायदा काय त्याच्यामध्ये, मोरल ऑफ द स्टोरी. माझ्या फायद्याचे जर वाक्य आलेच नाही त्याच्यामध्ये, स्टेटमेंट मी बोललोच नाही, तर नोकिया आणि सॅमसंगची स्टोरी झाली फक्त. बरोबर आहे ना? मला काय म्हणायचं मुद्दा कळतोय का, की मी जोपर्यंत हे बोलत नाही की नोकियाला गरज नव्हती, त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली नाही, पण सॅमसंगला पण गरज नव्हती त्यावेळेस, पण त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली कारण त्यांनी लॉंग टर्म व्हिजन ठेवलं होतं, आणि लॉंग टर्म व्हिजन ठेवल्यामुळे सॅमसंगचा फायदा झाला, त्यांची इन्व्हेस्टमेंट कारणी लागली, नोकिया काल पाहिजे झालं. तसं त्यांना जाणीव करून द्यायची आहे की तुम्ही पण आजचा डिसिजन सॅमसंग सारखा घ्या, नोकिया सारखा घेऊ नका. हा माझा ते स्टोरी मागचा उद्देश आहे. फक्त मी जर एक्झाम्पल दिलं, फक्त स्टोरी सांगेल, तर इम्पॅक्ट पडणार नाही. म्हणजे आपण इन्फॉर्मेशन पास करतोय, पण त्या इन्फॉर्मेशन पास Exactly. करण्यामागचं कारण काय ते आपण सोडतोय. मला त्याचा बेनिफिट झाला पाहिजे ना, ती इन्फॉर्मेशन देण्याचा मला फायदा झाला पाहिजे ना. मी काउन्सिलिंग का करतो? समाजसेवा म्हणून थोडीच करतो. मुलाला सेल्फ स्टडी का सांगतो घरोघरी जाऊन? समाजसेवा थोडीच करतो. त्याच्यात मला माझा प्रोडक्ट विकणं हा इंटेन्शन असतं ना, हे सगळं 2 तासाच्या काउन्सिलिंगचं. सो एक्झाम्पल देताना, स्टोरी सांगताना सेम मला त्या स्टोरीचा, मला त्या एक्झाम्पलचा फायदा कसा होईल आणि तुम्ही त्या पद्धतीने कसे सांगू शकतो याच्यावरती आपल्याला सांगता येईल, म्हणजे अजून इम्पॅक्ट पडेल. आता दुसरा मुद्दा घेतो मी या सिरियस पेशंटचा. सिरियस पेशंट ऍडमिटेड बट ऑन गेट ट्रीटमेंट इन टाइम. उद्देश थोडं सांगून देतो की बाबा तुमचा सिरियस पेशंट हॉस्पिटलमध्ये गेलाय, पण डॉक्टर फॉर्मॅलिटी करत बसला, फॉर्म करत बसला, त्याचा तिकडे श्वासोश्वास संपत चालला, मरत चालला, डॉक्टर मस्त शांततेने फॉर्मॅलिटी करतोय, तर अशा वेळेस तुमची रिएक्शन काय असेल? तुम्ही डॉक्टरला काय बोलाल? आम्ही डॉक्टरला काय बोललो नाही. डॉक्टरला आम्ही बोलू की बाबा एक कितीही पैसे लागू द्या, पण आमच्या पेशंटला पहिले तुम्ही. हा, पण तो डॉक्टर फॉर्मॅलिटी करत बसला की नाही, आमच्या हॉस्पिटलची फॉर्मॅलिटी आहे, पेशंटचा फॉर्म भरावा लागतो, त्याचं असं करावं लागतं, त्याचं तसं करावं लागतं, मग तुम्ही आयसीयू मध्ये घ्याल का? मग आयसीयू चे रेट एवढे, तिकडे तो चाललाय त्याचा एक एक श्वास संपत चाललाय. त्याला बोलू किती पण पैसे लागू दे, तू पहिले आमच्या पेशंटला ऍडमिट कर, मग नंतरची फॉर्मॅलिटी करू आपण, असं बोलू शकतो त्याला आपण. ठीक आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने काय तुम्हाला बोलायचं. आता आपला पेशंट ऍडमिट आहे, समजा आपला पेशंट एकदम सिरियस आहे, त्याचा ऍक्सिडेंट झाला आहे किंवा तो आता खूप मरणाच्या दाढेवर तो आलेला आहे, तर आपण त्याला समजा डॉक्टरकडे घेऊन गेलेलो आहे. आता तो एकदम सिरियस पेशंट आहे. अशा वेळी आपण त्या डॉक्टरला हे बोलणार आहे की त्याला आपण काय बोलणार आहे की बाबा आमच्या पेशंटला पहिले तू ऍडमिट कर, तू पैशाची चिंता करू नको, पैसे तू पाहिजे तेवढे घे, व पहिले आमच्या पेशंटला तो दुरुस्त कर किंवा त्याला योग्य ट्रीटमेंट दे. बाकीची जी फॉर्मॅलिटी ते नंतर होत असेल, पण या ठिकाणी कसं आहे की माझ्या पेशंटचा जीव माझ्यासाठी महत्वाचा, पैसा माझ्यासाठी महत्वाचा नाही. मग तसंच मुलाच्या शिक्षणासाठी, आता तुमचा मुलगा एवढा आजारी आहे शिक्षणामध्ये, बरोबर की नाही, आता त्याच्यासाठी तुम्ही पैशाचा जर विचार करत राहिला तर ते शिक्षणामध्ये मागे पडून जाणार किंवा त्याचं नुकसान होणार तिथे. तर आम्हाला तरी असं वाटतं की तुम्ही पैशाचा विचार न करता तुमच्या मुलगा जो आजारी आहे त्याला योग्य ट्रीटमेंट भेटावी, हीच आमची इच्छा आहे. ते असं बोलू शकतो. नाही, आज 3 जेवण सगळ्यांचे मी तुम्हाला